आणि मी तुम्हाला शब्द देईल माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या संमतीने, त्यांच्या साक्षीने, की येणाऱ्या पुढच्या या 2 वर्षामध्ये नाशिक शहराचा सगळा चेहरामोहरा मला बदलायचा आहे. नाशिक जिल्ह्याचा सगळा चेहरामोहरा मला बदलायचा आहे. विमानतळ झाल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांची मोठी सोय या ठिकाणी होणार आहे. आपला माल कुठे लांबात लांब कुठे जाऊ शकतो. कार्गोची व्यवस्था या ठिकाणी होणार आहे. रेल्वेच्या बाबतीमध्ये पुन्हा पण प्लॅटफॉर्म वाढवतोय. त्या ठिकाणी रेल्वेची व्यवस्था मोठी करतो. रस्ते आपण बघतात सगळीकडचे कसे झालेले आहेत. सिमेंटचे रस्ते झालेले आहेत आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये 2,500 कोटी रुपयाचे रस्ते सुरू आहेत. 1400 कोटी रुपये आपण नाशिक शहरातल्या रस्त्यांना आता मंजूर केले, ते कामं सुरू झालेले आहेत. सगळी कामं वेगाने सुरू आहेत. म्हणजे विमान सेवा, रेल्वे सेवा, रस्ते, कनेक्टिव्हिटी असली की त्या शहराचा विकास कोणी थांबवू शकत नाही. पण निश्चित नाशिक शहर आता बदलणार आहे, या बाबतीमध्ये काडी मात्र शंका नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्या सहकार्याची गरज आहे. आपण मोठ्या संख्येमध्ये आम्हाला या ठिकाणी महापालिकेमध्ये सुद्धा निवडून दिलेलं आहे, नगरपालिकांमध्ये निवडून दिलेलं आहे. राज्यामध्ये सुद्धा 29 पैकी 23 ठिकाणी भाजपचे महापौर झालेत. राहिलेल्या ठिकाणी आमच्या शिवसेनेचे झालेत. मी सांगितल्याप्रमाणे उबाटा फाबाटाचं एक सुद्धा आलं नाही, एक सुद्धा 29 मध्ये. आणि म्हणून मला वाटतं की तुमचा विश्वास आमच्यावर या ठिकाणी आहे. या विश्वासाला मी अजिबात तडा जाऊ देणार नाही, एवढा शब्द या ठिकाणी देतो. धन्यवाद.